आता पाहूयात पुढची बातमी। कल्याण रेल्वे स्थानकातला एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। एका 14 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला। अत्याचार करणारा आरोपी सौरभ सोनवणे आता पोलिसांच्या ताब्यात आहे। कल्याण जीआरपी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय। 14 वर्षाची पीडित मुलगी अहिल्यानगरवरून आपल्या मामाला भेटण्यासाठी कल्याणला आली होती आणि कल्याणवरून तिच्या मामाच्या घरी खोपोलीला जायचं होतं। खोपोलीला जाण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानकात ती ट्रेनच्या प्रतीक्षेत होती आणि त्याच वेळी तिच्यावर हा अत्याचार करण्यात आला। आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किशोर पगारे यांच्याकडून। किशोर, एका 14 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झालाय। पोलिसांनी आतापर्यंत नेमकी काय काय कारवाई केली आहे? नक्कीच कल्याणी ज्या पद्धतीने जी घटना घडलेली अगदी निंदनीय घटना आहे। ही एक 14 वर्षीय मुलगी जी आपल्या मामाच्या घरी खोपोलीला जाण्यासाठी निघाली होती, मात्र त्यावेळेस तिचा मोबाईल खेचून तिला ब्लॅकमेल करण्यात आलं होतं आणि हा ब्लॅकमेल करणारा दुसरा कोणी नसून तो सौरभ सोनवणे होता। आणि त्या पीडित मुलीला सांगितलं की जर माझ्यासोबत आली तर पोलीस स्टेशनला मी तुला नेईन, कारण तू एकटी आली कशी, अशा प्रकारे त्यांनी विधान केल्यानंतर ती मुलगी थोडी घाबरली होती। मात्र नेमकं ते काय कौटुंबिक कारण होतं ते कळलं नाही, पण अद्याप ज्या सौरभ सोनवणे तिला यार्डात नेऊन तिच्यावर जी जबरदस्ती केलेली आहे, त्यामुळे आता जीआरपी आणि कल्याण पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे आणि त्यावर अधिक तपास सुरू आहे। यावर यापुढे आधी काही गुन्हे वगैरे दाखल आहेत का, ज्या पद्धतीने तिला अटक केलेली आहे। परंतु कुठेतरी सुरक्षेचा प्रश्न हा ऐरणीवर येताना दिसतो की स्थानकांच्या दरम्यान किंवा अशा मोकळ्या निर्जन स्थळी अशा घटना ज्या घडतात यावर सुरक्षा तैनात असल्या पाहिजे, हेही महत्त्वाचं ठरतंय कल्याणी। किशोर, सौरभ सोनवणे हा नेमका कोण आहे? त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का? नक्कीच सौरभ सोनवणे हा कोण आहे याच्याबद्दल अधिक तपास सुरू आहे आणि त्याच्या काही पार्श्वभूमी आहे का त्याची तपासण्यात येत आहे आणि त्या अनुषंगाने पोलीस त्यानंतर त्याचं विधान करतील। त्यामुळे आता तपासातून नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद किशोर माहितीसाठी।